अर्थसंकल्पाआधी विधान भवनात बैठक होणार आहे। मंत्रिमंडळातील सर्व नेते या बैठकीला उपस्थित असतील। तर या बैठकीत काय चर्चा होणार? अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ही बैठक पार पडते, तर या बैठकीला तितकंसं महत्त्व आहे। तर विधिमंडळात आज अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत। लोकसभा निवडणुका येत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार जो अर्थसंकल्प मांडणार आहेत त्याकडे सर्वांचंच लक्ष असेल। तर अर्थसंकल्पाआधी विधान भवनात बैठक होणार आहे आणि मंत्रिमंडळातील सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय। तर विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सोमवारपासूनच सुरू झालेलं आहे। आज त्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत, मांडणार आहेत। पण त्याआधी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित असतील आणि या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होईल, अर्थसंकल्पाच्या दृष्टीने कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर होणार आहे, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर आज अर्थसंकल्पाचा दुसरा दिवस आहे। कालपासून अर्थसंकल्पाला सुरुवात झालेली आहे विधिमंडळामध्ये आणि आज राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आजचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा सादर करणार आहेत। पहिल्यांदाच महायुतीमधून अजित पवार अंतरिम बजेट हा सादर करणार आहेत। अजित पवार आज आपल्या अर्थसंकल्पाच्या पेटऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच अर्थसंकल्प अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशी आपण विधिमंडळात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आणि आजच्या सकाळच्या सत्रात पुरवणी मागण्यावर चर्चा देखील होणार आहे। यानंतर आपण बघितलं शासकीय कामकाजाला सुरुवात होईल आणि आपण बघितलं तर दुपारी 2 वाजता अजित पवार हे अर्थसंकल्प 2024 व 2025 मांडणार आहेत आणि आपण 2024 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे आणि त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पामधून कोणत्या घोषणा बरसणार आहे हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे। तसंच आपण बघितलं तर अर्थमंत्री अजित पवार हे पुढील 4 महिन्याचा अर्थसंकल्प हे सादर करणार आहेत। त्यामध्ये राज्यातील विकास कामांसाठी पुढील 4 महिन्यात लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पामधून केली जाणार आहे। तसंच आपण बघितलं यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांचे भत्ते, राज्यात असलेल्या कर्जाचे हप्ते, व्याज, आगामी निवडणुकीसाठी योजना तसेच घरकुल योजना यासारख्या योजनांचा देखील समावेश असणार आहे। तसंच आपण बघितलं हा अर्थसंकल्प 4 महिन्यांचा असल्यामुळे आणि त्यातूनच निवडणुका आल्यामुळे करवाढ होते की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे करवाढ होते की नाही यावरती सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे। तसंच आपण अर्थसंकल्पाआधी विधान भवनात बैठकही पार पडणार आहे, तर या बैठकीला तितकं महत्त्व असणारच आहे। मात्र या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे? कारण अर्थसंकल्प सादर होतोय, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मांडल्यानंतर खरं तर विरोधकांकडून टीका केलीच जाणार आहे। या अर्थसंकल्पावर टीका टिप्पणी होणार आहे, टोले लगावले जाणार आहेत। त्याचबरोबर राजकीय वर्तुळात हे असणं अपेक्षित आहे, टीका होणं अपेक्षित आहे। तर या विषयांवर चर्चा होणं या बैठकीत अपेक्षित आहे का? नक्कीच आपण बघितलं तर या म्हणजे आजचा अर्थसंकल्प आज मांडण्यात येणार आहे। अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे आणि आपण बघितलं तर या अर्थसंकल्पाच्या अगोदर मंत्रिमंडळाची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर जो अर्थसंकल्प मांडण्यात जाणार आहे त्याबाबत चर्चा केली जाणार आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं शेतकरी असतील तसेच विविध घटक असतील त्यांना कशा प्रकारे घोषणा केली जाते हे देखील या बैठकीमध्ये सादर केले जाणार आहे। आणि आपण बघितलं तर हा बजेट हा पहिला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पार पडणार आहे आणि आपण बघितलं या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थमंत्री अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं या बैठकीला तसेच जे मंत्रिमंडळातले नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहण्यात विधिमंडळामध्ये 1 वाजता ही बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये आजचा जो अर्थसंकल्प मांडण्यात जाणार आहे त्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली जाणार आहे आणि आपण बघितलं तर मागच्या वेळी देखील अर्थसंकल्प हा मांडला गेला होता आणि त्यानंतर देखील विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका देखील केली होती। तसंच यंदाचं हे बजेट अर्थसंकल्प पहिल्यांदाच महायुतीमधून अजित पवार हे मांडणार आहेत
आणि या अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा केल्या जातात, कारण की आपण बघितलं तर आता निवडणुका समोर येतात आणि या निवडणुकीच्या तोंडावरती या बजेटमधून सर्वांना काही अपेक्षा आहेत, मनोज, त्या या अपेक्षा पूर्ण होतात. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे का? कारण अवकाळीसह गारपिटीचाही फटका बसतोच आहे, शेती पिकांना फटका बसलेला आहे, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला पाहायला मिळतोय. तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच आपण बघितलं तर 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये बघितलं तर गारपिटीचा फटका हा शेतकऱ्यांना पडत आहे. तसंच आपण बघितलं तर याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं आजचा अर्थसंकल्प बजेट हा सादर केला जाणार आहे. आणि या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय मिळतं, कारण की आपण बघितलं मागच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना व्याज दर कमी करून दिलेले होते, पण या बजेटमध्ये आता निवडणुका समोर येतात, त्यामुळे या बजेटमधून काय मिळतं हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होतो की नुकसान होते हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर जर अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांबाबत काही नसेल तर विरोधकांकडे ही टीका मात्र ही केली जाणार आहे. पण आपण बघितलं तर जो मोठा नुकसान आता 2 दिवसापासून शेतकऱ्यांचं झालं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी चांगली भेट ही अजित पवार हे देणार आहेत. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.